अण्णा, ही सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू जरी हॉटेलवाल्याच्या असल्या ना, पोट तुमचं आहे. मला बी कळते जेवण लोकांचे मग पोट आपले का? हो शेठ, तिकडे यावं 1 मिनिट. मला वाटतं पाव म्हणजे नाही मोठा असेल, पण एकाच घासाचा पाव आहे. जरा गडी बघून पाव द्या. हा ना पाव, हा ना. अण्णा, एका घासातच एक पाव हाणताय होय तुम्ही? पाव काय हा? अण्णा, अहो शेवटच केला पावचा तुम्ही. अहो अण्णा, पोट तुमचं आहे, अण्णा हॉटेलवाल्याचं आहे. त्रास झाला तर नवरा बायकोला आम्हाला रास्तार जागावं लागतंय. जेवण आहे. ए बास रे बाबा, जाताना नाश्ता होईलच ना आपला. अजून नाही नाही, जाताना करू पाव तासाभर आम्ही. ए, हे गिरायक तू झेपायचं. अण्णा सावकाश द्या, हा लगेच येऊन आलो 2 मिनिटं. हा, या या ए बाळू, जाता जाता बिल देऊन जा. जी तू घे. या लवकर बाळासाहेब. अहो आयला बरं का, बकासूर इतिहासात वाचलं होतं, पण आमच्या पदरी बकासूर सुभाषराव कसा काय आलाय काय माहिती. बास करा अण्णा, अण्णा बास करा. बस. लय काय तर ते चांगले का? तुम्ही सांगता हे? आला का? 4 लाद्या बसवल्या, बारचोक 48 आणि आलेल्या अगोदरचे 4 पाव, 52 पाव हाणलं तरी म्हणताय. पावती किती करावं या खेळण्यातल्या वाट्या. बोलण्यात गुतवू नका, हे संपवत्याल परत. अण्णा चला. शीट एक नंबर मिसळ. काय लय मिसळी खाल्ल्या, पण अशी चव ना पहिल्यांदाच बघितली. आता पुढच्या वेळेला कधी येऊ ना या रोडनं, त्यावेळेला इथंच थांबणार. बरं येऊ का? हो चालतंय. चला, धन्यवाद. चला. बिल हा बिल दिलं की नाही कोण दिले? ते आमच्या ते बाळासाहेबांनी. नाही नाही 880 रुपये बिल झाले या. अहो त्यांनी तोच देणार आहे बिल आजचं. नाही नाही गेले किती फरसाणा ही बरेच वस्तू चक्की घेऊन गेल्यात. अहो नीट बघा. नाही 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 काय दिलं नाही तुमच्याकडून घ्यायचं. म्हणजे मिसळ खाऊन फारसाना चक्की पण घेऊन गेला का? हो. सुभाषराव, हे असले बाळ्या तोंडाव पाडणारे आवला दे. एक काम करा, आम्ही त्याला लावून देतो. नाही काय असेल ते तुमचं गावातल्या गावात मिटवा. शीत बिल द्या आमचं. सुभाषराव, ही बाळ्याची जुनीच खोड आहे. खा खा खायचं आणि पळून जायचं. एक काम करा, आपला अपमान होता कामा नये. तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे, गावचे आबरू जाईल. बिल देऊन टाका. चला ना. माझा काय संबंध आहे? सासऱ्यांनी 48 आणि तुम्ही 5 पाव खाल्ल्यात, एवढं बिल झालं असतं का? ह्याच्यासाठी म्हणतो आबरू जाती. कमी खायचं अण्णा, बघितलं ना. ते बाळासाहेबाला वाईट वाटलं असतं म्हणून खाल्लं मी. मग बिल द्या. द्या बिल तुम्ही. बिल मी दिलं असतं, पण बाळासाहेबांनी मला शपथ घातली. हो काय लगेच मार चालू आहे? पाव मी नाही नरड्यात मारत गुतला, पाव नरड्यात गुतला तरी मेला नाही, आता मार चालू आहे. अहो पण कसे ते लेकरू त्याची शपथ घातली. मी मरू द्या, पण त्या लेकरांनी तपली शपथ घातली. मग कसं देऊ मी? आले ही भारी आहे बरं का. एखादं नाटक करायचं, एकाने समजूत काढायची. हो का? तुम्हीच म्हणताना बाळासाहेब माझं जवळचं मित्र आहेत, सगळ्यात जवळचं. देऊन टाका मित्र. नाही, मग अशी खाटाकलंय माझं त्याचं गाडीत येताना. नीच माणूस आहे, मी बघत बी नसतो तोंडाकडे त्याच्या. इथं बोललो का खाताना आम्ही एकामेकाला. मटकी कसा गिळत होता त्यांनी सांगितलेली. सुभाषराव, भरा नाही तर मारा तिकडं. अण्णा बिल द्या. अहो मला शपथ घातली राव त्यांनी. त्या लेकरू काय आहे? बघतो ना एकाकडं. जा तिकडं. बरं, शेट किती झालं? 880 रुपये. 880 होय. ही दार नाही तर इकडे द्या. 700 घ्या डिस्काउंट वरचं. त्यांनी दिलं त्याचं काय केलं तुम्ही? ए बाळ्या, ए उठ. ए बाळा उठ उठ. ए काय रे चुकार पावट्या, हितवून पसरलाय वय? हा, बिल कोण तुझा बाप द्यायचा का? हॉटेलवाला बोंबलायला लागला माझ्या नावाने. रामभाऊ काय झालं? रात्री 3 वाजेपर्यंत 5 डाऱ्या होतो मी आणि मला झोपच नाही कसली. मी थांबल्यात राव ते दारा धरून गाडी चालून जावाय बापू. दमल्यात का चुकारपणा केलाय? नाही तसं नाश्ता झाला का तुमचा? नाश्ता फुल केलाय. इकडे पैसे दे, हॉटेलवाल्याचं द्यायच्यात.
मी आलो की देऊन बसा थोडं. कशाला देतो आता? रामभाऊ बिल दिलंय म्हणल्यावर राहू द्या की. राहू दे की म्हणजे माझ्या पदरचा पैसे गेल्यात. मी तुम्हाला का देऊ? मी हॉटेलवाल्याला देतो ना. ए बाळ्या, अरे त्या हॉटेलवाल्याचं बिल मी भरलंय. माझ्या अंगावर तू काय येतो या? मी हॉटेलवाल्याला मी बघून देतो ना. कोण सांगितलं होतं द्यायला? मी मिळतो का? तूच बिल देणार होता ना? हॉटेल सोडून गेलोय का? तूच बिल देणार होता ना? मी देणार होतो. मग मला दे ना ती. मी हॉटेलवाल्याचं दिल्यात. काय जावाय माझ्या अंगावर चार बोलून- टाळक्यानी नाश्ता केलाय बघा गेलं त्याची काय मामलं ते अहो 10 परवडले पण 1 परवडला नाही. मग द्या. काहीतरी घरी गेले व्यवहाराचं बघू रामभाऊ बसा. पैशात पेटवायचा बस काय रे? आपल्याला पुढे जायचे अण्णा बसा. चाललोय इथंच कशाला वाद कुठं काय? घातला तर इथंच संध्याकाळ होईन आपल्याला. बसा अण्णा. नालायकपणाचा कळत झालाय. कशाला मोठं तोंड करून म्हणतो असं झालं आणि तसं झालंय. कुत्र्या मी देतो पुढच्या हॉटेलात नाश्ता तुला. ए बाळ्या, ह्याच नाश्त्यांनी जिरली. आता पुढच्या हॉटेलात मला गाडा चाललाय अजून. हे चला लोक. चल पुढं. चला. खा खा खाल्लंय माझ्या नावाने बिल भरायला लावलंय. पोचलं तू पाहिजे ये जाऊ नको खरंच. इतका ए, तू नाही जाऊ नका. तू बस. पुढे बघून चाल. मेल्यावर सगळं नेणार आहे आज पैसा. तू तर काय माझ्या संग येणार आहे होय? मोठेपणान पैसे सगळं भरणार होतो मी, पण हिने कसं काय माझ्या आधी असू द्या पैसे पैसे काय असतं कोणीतरी भरायची एखादी. तोंड बंद करा चला. ग पुत्रा, गबे, आबरू घालू नाही की तर. तुम्ही लय आबरूत असल्या की काढा रामभाऊ. ए बाळा ग पिय. बघितलं का? हा, जावाय तुमचा हा. बघितलं तर मिसळ पावचं बिल भरलंय. चिकन हांडीचं भरलं का आव्हान तुला? काय चिकन हंडी चालली माझा डोळा लागला हो, नाही तर मी बिल भरून दिलं असतं काय तर. काय मिसळ पावारे ऐकून घ्यायची पाळी आली. काय करताय? ताई नमस्कार. आम्ही कांबळेश्वरवरून आलो. ते सद्भावना जगतात नाहीत का? बरं. त्यांचा मी धाकटा रामभाऊ. हा 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 खूप लहान असताना पाहिलेलं आहे ना त्याच्यामुळे ओळखायला आले नाही. तुमच्या लग्नातही आम्ही लय नाचलेलो लहान होतो. हा त्याच्यामुळे. शे मी हा हा असं ते. पोपटशिंदेचा बाळासाहेब, हा, तुम्ही छोटाच होता आणि मी तेव्हा. बाबरामधनं. बर बर सगळे लहानच होते त्याच्यामुळे ओळखायला आले. आणि ताई हे माझे सासरे. हे लग्न झालं रामभाऊचं आणि यांची पोरगी ह्यांना दिली. बर सासरे आहेत माझे. आणि गाव गुन्ह्या गोविंदान चालले. पाटलांनाच घेऊन येणार होतो बंधूंना तुमच्या. का त्याला कशासाठी? नाही नाही मला काय म्हणायचं ताई, नक्की झालंय काय तुमच्या ह्याच्यात? अण्णा हा, बरं का सुभाषराव, अण्णा रामभाऊ, आपण 2-3 तास घालवलं घरात. ताईंनी त्यांची बाजू बरोबर मांडली. त्यांनी जी सांगितलं ते आपल्याला त्यांचं पटलं. पाटील सांगतात ती पण पटतंय आपल्याला. म्हणजे नक्की ह्याच्यात काहीतरी कोणतरी विष पेरलंय आणि त्यामुळे घोटाळा झालाय. आपल्याला डोकं चालवावंच लागलं. बाळासाहेब, मला काय वाटतं माहिती आहे का अण्णा? ह्या बहीण भावामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाला आहे आणि त्याच्यातून ह्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. 100%. पण रामभाऊ, पाटलांना ही ताणणं म्हणजे सोपं नाही. इतकं ह्याकाड स्वभावाचं आहे. काहीतरी फसवून आणावं लागेल, कुठेतरी बाहेर न्यायचंय म्हणून. फसवूनच आम्ही. ती येणार नाही बाबा, मला माहिती स्वभाव कसला आहे त्याचा. बाळू, मला असं वाटतं की हा प्रकरणाच्या तळापर्यंत गेल्याशिवाय दोष कोणाचा हे कळणार नाही सुभाषराव आपल्याला. आपण सतर्क राहिलं पाहिजे. या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजे. मला तर एवढं विशेष वाटतंय, 25-25, 30-30 वर्ष बनी भावंडे एकामेकाच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाहीत. बघा ना. आणि काही लोकांना नको आमच्यात थांबवू, नको येऊ म्हणलं तरी दारात पडवून राहते. ती आहेत का नाही काय उदाहरण? असं इतरांच्या बाबतीत घडतात ना. आता आपलं ठरलंय रक्षाबंधनला पाटलांना गुपचूप इथं आणायचं. मलाच काहीतरी डोकं चालवावं लागेल, कारण तुमची डोकी एवढी चला चालणार. हे चला.